गप्पा मारायचं काम चाललंय सलमान खानच्या बिल्डिंगच्या खाली. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ सोबत. असं ठरवलं होतं का डिलिव्हरी नंतर मला माउंट मेरीला जायचं होतं चर्चमध्ये, पण काही कारणास्तव नाही जाऊ शकलो. तर आज जवळजवळ त्या गोष्टीला 3 महिने पूर्ण व्हायला आले, जाता आलं नाही. पण आता फायनली आम्ही चाललोय सगळे, वॉल्टरला घेऊन पण जातोय. त्याच्यामुळे थोडासा आनंद वाटतोय, चांगलं पण वाटतंय. तर आम्ही आता निघतोच आहे घरातून. सकाळी 8-8:30च्या दरम्यान निघण्याची तयारी होती, पण थंडीमुळे आवरता आलं नाही. आम्ही सगळं आवरून रेडी झालोय आणि वाजलेले आहेत 10:30. निघतोय पनवेल मधून. पहिल्यांदाच चाललोय माउंट मेरीला कार घेऊन. इतर वेळेला तर ट्रेनने गेलो होतो. थोडंफार समुद्रावर पण जाऊ आणि वॉल्टरला पहिल्यांदाच एका चांगल्या ठिकाणी घेऊन चाललोय, त्याच्यामुळे तो पण चांगला खुश आहे आणि प्रतिसाद चांगल्या प्रकारे देतोय. चला भेटूया पुढे रस्त्यात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि थोडाफार सपोर्ट करा. तर बाकीचे सगळे खाली गेलेत, मी आता घर लॉक करतो आणि निघतो. उघड ना जोरात. लॉक केला काय? एक सेफ्टी टिप्स देतोय. CNG भरताना बरेचसे लोक विचारतात का गाडीमधून खाली का उतरायचं. जरा गॅस आहे, अनपेक्षित गोष्टी घडू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. आणि CNG भरताना शक्यतो सगळेजण गाडीच्या बाहेर उतरा आणि मगच CNG भरून घ्या. आम्ही जवळजवळ 1-1.5 तासानंतर माउंट मेरीला पोचलेलो. एकदम आरामात गाडी चालवत आलेलो, कारण की डमरू होता आणि फर्स्ट टाईम होता, तर आरामात आलेलो. आणि तिथे पोचल्यानंतर गाडी लावायला जागाच नव्हती आम्हाला, तर थोडा वेळ टाईम गेला आमचा गाडी शोधण्यामध्येच. मग फायनली ही जागा आम्हाला भेटलेली. मग इथं गाडी लावली आणि मग पुढं गेलो, तर बघतोय तर काही चर्चचं काम चालू होतं, म्हणून चर्च पण बाहेरच होतं. आणि तिथे मे बी ग्रुप आलेला असावा प्रेयरसाठी, तर ते लोक प्रेयर करत होते माउंट मेरीची. आणि मग आम्ही थोड्या वेळानंतर आतमध्ये निघलो जायला. रस्ता शोधत होतो की कुठून जायचं आहे. कुठून आहे का जागा? हां चल. बाहेर चर्च आहे वाटतं, चर्च बाहेर आहे. काय? Behold the Lamb of God. Behold him who takes away the sins of the world. Blessed are those called to the supper of the Lamb. Lord, I am not worthy that you should enter under my roof, but only say the word and my soul shall be healed. मेणबत्त्या कितीला? 50ला किती? एक एवढंच? 50चे 5. आणि ह्या सेम का? किती बिगन घ्या? 10 रुपये एक. कॅन्डल्स घेतल्या आणि मग आतमध्ये आलेलो आम्ही परत. सगळ्यांनी टर्न बाय टर्न आतमध्ये येऊन दर्शन घेतले, कारण की डमरू रडत होता
आणि आतमध्ये शांतता होती, सगळे प्रेयर करत होते म्हणून. आणि हाफ चर्चच ओपन होतं कारण की बॅक साईडला काम चाललेलं, म्हणून त्यांनी पूर्ण चर्च पण बाहेरच घेतलेलं. संडे मास जो असतो तो, जे ख्रिश्चन असते ना ऑब्व्हियसली त्यांना माहीत असेल. असं करता करता दर्शन घेतलेलं आहे आम्ही. मग डमरू पण थोडासा रडत होता, चिडचिड करत होता. मग आम्ही थोड्या वेळाने निघलेलो तिथनं. बाहेर जे शॉप्स असतात तर म्हटलं त्याच्यातनं थोडीशी शॉपिंग करावं. जास्त काही घेतलेलं नाही आम्ही, जे कारमध्ये ठेवतात तेच घेतलेलं कारसाठी थोडंसं, आणि बाकी तर काही घेतलेलं नाही. क्रिसमस ट्री वगैरे काय दिसत नाही. हा क्रूज घेऊ का मी गाडीत ठेवायला? पण हालतोय रे तो. समोसा आहे द्या. मुलगा सांभाळून मुलगा ना. हा माहिती आहे, गेल्या टाइमला विचारला मी. द्या 4 द्या 2 मिनिटात. बच्चों के साथ शाहरुख खानच्या बंगल्याच्या खाली दानला बांधतोय. त्याची अंडरपॅन्ट वाळायला आलाय. असं घडी घडी थोडा येतो लोक तिथे धडका मारत. आम्ही आता आलोय सलमान खानच्या गॅलेक्सीच्या खाली, पण इथे खूप सारा पोलिसचा बंदोबस्त आहे. त्यांना पण नाही माहिती, त्यांनाच नाही माहिती. गप्पा मारायचं काम चाललंय सलमान खानच्या बिल्डिंगच्या खाली. सलमान खानच्या बिल्डिंगच्या खाली गप्पा मारायचं काम चाललंय. तर पाठीमागेच बिल्डिंग आहे सलमान खानची. इथं जरा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे म्हणून. आणि ह्या बसल्यात समुद्राच्या ठिकाणी. आम्ही जरा फोटोग्राफी करतोय आणि डमरू आमचा झोपलाय. आणि साहेब गेले माझी लिपस्टिक आणायला. तुम्ही बघू शकता तिकडे, कारण की फोटोमध्ये लिपस्टिक येत नाही म्हणून. हे बघा सलमान खानचं बंगला आणि आमचा सलमान खान. खूप बंदोबस्त आहे इथे, म्हणून काही गाड्यांचा पण खूप आवाज येत राहिला. आता इथे काढला असता फोटो, नाही ऊन आहे खूप. चालवतो गाडी चालवतो. चल चालव. हात पण घाण, पाय पण आता आलोय आम्ही लिंक रोडला. चलो शॉपिंग करूया. तिकडं प्रिंट तू अंडे घ्यायचे का?
शॉपिंग करून बरंच दमलेलो आम्ही. शॉपिंगमध्ये पण जास्त काही घेतलेलं नाही, थोडेसे कपडे घेतलेले आणि बॅग घेतलेली. अजून तर एवढं काही घेतलं नव्हतं. तर मग इकडे मला खूप भूक लागलेली म्हणून म्हटलं काहीतरी खावं. तर मग इकडे मी पाणीपुरी खाल्लेली आणि 1 प्लेट डोसा आणि उत्तप्पा पण घेतलेला आणि तो बाहेर खाल्लेला आणि गाडीतच बसून खाल्लेला. कारण की आमचं डमरू पॉसिबलच नव्हतं की आम्ही बाहेर खावा, म्हणून आम्ही गाडीतच खाल्लेलं. काला कट्टा भारी आहे ना. सो आता आम्ही आलो आहे फायनली आमच्या ननंदबाईच्या घरी, म्हणजेच डमरूच्या आत्याच्या घरी आलो आहे. इकडं चाललं आहे यांचं जेवण. दिवसभर त्याची झोपच पूर्ण झाली नाही आहे, म्हणून त्याला जरा आता झोपवायचं काम चाललं आहे. कारण की गाडीत व्यवस्थित झोप लागतच नव्हती त्याला. आता कुठं चाललंय? कुर्ल्याला चाललोय. आता आम्ही चाललोय माझ्या मावशीकडे. आता होतो आमच्या ननंदबाईकडे. आता आम्ही चाललोय मावशीकडे. चला चला लय प्रवास केला नानू लय प्रवास करून आलाय. डराव नानो डराव. वाजवा काका. अरे कुठे गेलं? डमरू डमरू वाजतो. डमरू डमरू फोटो बसले का ते? हो चला. कैसा लगा मेरा मजाक? आलू दीदीला बाय कर. बाय बाय. अजून एक नाव कधी आला ओळख म्हणणार. बरोबर नाही.